पाहून हा प्रवास आपला होणार आहे 1700 ते 1800 किलोमीटरचा. मुंबई एवढी मोकळी कशी? इलेक्शनच्या सुट्ट्यामुळे गेली ती काय सगळी गावाला. भावना दादरला पोहोचलोय. कालच्या इलेक्शनच्या रिझल्ट मुळे बघा की शुकाड आहे, सगळा शांतता आहे. मुंबई महानगरपालिका बघा, इलेक्शन कालच झालंय. हो ना, मुंबईची डबल डेकर बघा किती जुन्या बिल्डिंग आहेत. इंग्रजांच्या काळातलं सगळं आहे बांधकाम. झाले भरून. हे 30 किलोचं एक बॉक्स आहे आणि हे 10-20 किलोचं आहे. 50 किलो माल भोंगा पण लागलाय. ऑटो सेतूला होती गाठाला बघा कसलं जाम आहे. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. काल आपण गाडी खाली केली आणि आज आपण चाललोय भरायला. तर आपल्याला मदुराईचा माल भरायचा आहे. तर भरायला आपण चाललोय चर्चगेटला. तर आता सध्या आपण पोहोचलोय भावांनो इथं आपल्या काय ते मानकुतला पोहोचलोय. आता डायरेक्ट चेंबूर मार्गे तसंच जाऊ दादर मार्गे चर्चगेट. तर चला, आता ट्रॅफिक तर अजून तर काय लागलेलं नाही. लागायच्या पहिलं घुसून जाऊ. पुढं असणार नाही, इथं नाही. इकडे आज जायला लागलं बघा, पुढं नाही. तर चला करूया नवीन व्हिडिओला सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. भावना आपण पोहोचलोय वाशीच्या खाडीवर. आपल्याला जायचं सिटी चर्चगेटला. जायला जवळजवळ 1.5 तास जाईल, कारण ह्या टायमिंगला लय ट्रॅफिक असते. आता अजून तर काय लागलेलं नाही, पण पुढं तर असणारच आपल्याला. पूर्ण अख्खा जाम असणार दादर पर्यंत. चला बघू आता कसं बाहेर पडताना कसं इकडून यायचं, किती वाजता निघतोय त्या हिशोबानं भरून. चला पहिल्या फटाफट पोहोचू आणि भरून घेऊ. पाहून हा प्रवास आपला होणार आहे 1700 ते 1800 किलोमीटरचा. मुंबई टू हैदराबाद, हैदराबाद वरून डायरेक्ट मदुराई असं जायचंय आपल्याला. तर मस्त असा प्रवास होणार आहे. लय भारी मजा येणार आहे. आणि शक्यतो बेंगलोरची पण ऑर्डर होती काल, आपण भरली नाही. आज पण होती सकाळी बेंगलोर भरायचं नव्हतं, कारण तिकडे जाऊन गाडी उभं राहिला. तोपर्यंत जाऊन शांत होस तोपर्यंत येतोय आपण. मार्केट चालू झालं असेल आता बऱ्यापैकी. त्या दिवशी बंद होतं, मला काय उलट लागलं काय माहिती. चला आता काही विषय नाही, जाऊन येतो. आपल्याला 4-5 दिवस जातील येऊन जाऊन परत रिटर्न. 6 दिवस पकडा, तोपर्यंत होतंय मार्केट व्यवस्थित. तर चलो अभी बढ़ रहे अपन चर्चगेट की ओर. मानकुत में पहुंच गए. ये देखो मानकुत का मेट्रो स्टेशन. मुंबई एवढी मोकळी कशी? इलेक्शनच्या सुट्ट्यामुळे गेली ती काय सगळी गावाला. सगळा मोकळा रोड लागला. देवनारला आली तरी कुठं ट्रॅफिक नाही अजिबात. आता इथे गाठल्याला थोडंसं लागलं, बाकी काय बोंगाटच की. ट्रॅफिक नाही लागणार, ट्रॅफिक सिग्नलच नॉर्मली असेल ते. बाकी काय पुढं लागलं तर कुठं नाही लागत. पुढे या टायमिंगला मोकळंच असेल. पोचतोय आपण पाऊण तासात तर चर्चगेटला पोहोचलो आपण. चला गाठल्याला पोहोचलोय आणि महाराजांचा घेऊया आशीर्वाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, आणि नवीन ट्रिपला सुरुवात होते ज्योतिबाच्या नावानं. चांग भल, जय श्री महाकाल. भावना दादरला पोहोचलोय. कालच्या इलेक्शनच्या रिझल्ट मुळे बघा की शुकाड आहे, सगळा शांतता आहे. अवघड आहे.
भाऊ मोहम्मद अली रोडला पोहोचलोय. ट्रॅफिक बघा, पण असं पुण्यासारखं जाग्यावर थांबत नाहीत, हळूहळू चालतं. डिगी 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 एकदम शांतता आहे, शांतता. इलेक्शन संपलं ना, रिझल्ट मुळे असा विषय आहे. आपलं अंतर राहिले प्रॉपर 3 किलोमीटर राहिले. पुढे जाऊन लेप मारून गल्ली गल्लीत ना. आता तर लय ट्रॅफिक राहणार पुढं मार्केटमधनं. तर किती मिनिटं धावतोय काय माहिती. 12:36. 10 मिनिटं धावते. 10 मिनिटात तर पोहोचणार नाही. 20 मिनिटं जातील इथनं ते 3 किलोमीटरला. चला पोचूया. ट्रॅफिक बघा लागलं, झालं उभं. असा गोळा आहे. दणका विषय आहे, दणका लागलेला आहे. पुढं माग कॉपर मार्केटला पोहोचलोय. बघू शकता कशी गर्दी आहे. 2 किलोमीटर राहिले बाबा. त्याचा अजून माणूस आलेला नाही राव, लोडिंग वाला. ते एक लपड आहे. लोडिंग वाला आलाच नाही अजून. त्याच्यासाठी वेट कराय, परत पार्किंग भेटलं तर बरं तिथं, नाहीतर घोटाळाच आहे. बघू. मुंबई महानगरपालिका बघा, इलेक्शन कालच झालंय. कशी दिसत्या ऐका ना, नाद खोळा. हा ना, मुंबईची डबल डेकर बघा. जुनी डबल डेकर आहे, हे नवीन वाले आहेत सगळ्या. जुनी लय भारी दिसते राव, हे नवीन बनवलेले आहेत. इकडेच आहेत, आपल्या इकडे नाहीत. इकडे जरा हाईटचा लपड आहे, त्यामुळे आपल्या इकडे नाहीत. सिटीमध्ये इकडेच भेटणार तुम्हाला, बाकी ठिकाणी नाही भेटत कुठं बघायला. चल बाबा, ट्रॅफिक आता इथे एवढं ट्रॅफिक राहणार. इथनं 10-15 मिनिटं लागतील पोचायला. 1 किलोमीटर राहिले. किती जुन्या बिल्डिंग आहेत, इंग्रजांच्या काळातलं सगळं आहे बांधकाम. अजून खट्ट आहे का नाही. आता आपल्याकडे आता बांधलेलं पडतंय लगेच, असा विषय आहे. चला आता ट्रॅफिक मध्ये पोलीसवाली जास्त आहे, ती लय शूट काढू शकत नाही, अडकवायला पण नाही. आता सध्या काय स्टेशनला आलो आणि मारू राईट. आता चला म्हणून पोचलो आपण चर्च गेटला. ग्राउंड बघा कसं आहे, कबूतर बसलेत सगळी. रस्त्यातच लावली गाडी इथं बस स्टॉपला. तो माणूस येतो इथं, त्याला घ्यायचं आणि तिथं IMAX ला जायचं. इथं समोर ती बिल्डिंग दिसते, त्या बिल्डिंग मध्ये जायचं. ये बाबा पटकन जाऊ दे. इथे एकतर पोलीसवाला आला म्हणजे लगेच इथं जास्त वेळ थांबू शकत नाही. त्याला आपलं पासिंग गावाकडचं असलं की लपडा होतं जरा, बाकी काय नाही. पण पोचलोय चर्च गेटला आणि इथं एक गेट आहे. गेटवर आत गाडी लागली कुठली तरी, त्यामुळे गाडी रस्त्यावर लावल्या. रस्त्यावर लावून आता भरायची 10 मिनिटात. ते म्हणला त्याचं होईल, त्याचं उचललं की डंपर बाहेर पडला की निघायचं. जरा बघू शकता कसं आहे. तुम्हाला हे दाखवतो. हे बघा मैदान, ग्राउंड आणि ह्या जुन्या बिल्डिंग आहेत सगळ्या राव. CST ची बिल्डिंग पलीकडची इकडं, थोडं महानगरपालिकेची आहे. आपण आता चौकात ना आलो, ती सगळं खट्ट असं वाटतं. इकडं आलं की फॉरेनला आल्याकडं वाटतं. कडक आहे का नाही. इससे बोलते आपली बंबई. गाडी लावली लोडिंगला, जागेवर रिवर्स टाकले हे आहे. आणि गेटच्या आत पलीकडं CST स्टेशन आहे आणि गाडी लावली इथं लोडिंगला. तो अजून एक माणूस याचा 20 मिनिटं लागल बोलला. तो आला की लोडिंग होईल. काय माल आहे मला पण माहित नाही ऍक्च्युली, घर सामान आहे का काय कोणाच ठाव. बघू आता लोडिंग झाल्यावर समजर. याला वेळ लागणार आहे अजून. कधी येतोय काय, माझ्या स्टेशनवरच आहे कुठंतरी. तो येतोपर्यंत आज आहे उपवास आपला. वाजले 2. पोटाचं बघितलं पाहिजे. काल ही घेतलं होतं उपवासाचं बघा, केळाचं चिप्स आणि ते बटाट्याचं. आता लावतो जाऊ दणका आणि मग बघू लोडिंगचं. पहिले भूक लागल्या, खिचडी खाऊन निघलोय. तसा खिचडी खाल्लेली निघलोय, पण आता खाऊ आणि दाबून निघू. चला करू सुरुवात. या काय चिप्स केळाचं पप्पाच म्हणलं असलंच, दुसरं काय खाणार आहे. खिचडी खाल्लेली तशी मी दुपारी, माझी मग सकाळी येताना. त्यामुळे आता तरी पण भूक लागली, त्यामुळे म्हणलं हे खावं. मी कालच कोपळीत घेऊन ठेवलं होतं केळाचं चिप्स आणि हे बटाट्याचं आहे. हे पण लय भारी लागतं. मोठं पुढे घेऊन अर्धा किलो होतं. खावलं आपण, लागतंच आपल्याला.
फायनली भावानं दिवस मावळला आपला इथं. काय सगळा घोटाळाच आहे. भावना सकाळी 12 वाजता आलोय बघा इथं भरायला. अजून काही ना भरायचं नाव काढलेलं नाही. माल बी भरलेला नाही. माल मिळून लयत लय 30 आणि 30 60 किलोची 2 बॉक्स आहेत. 30 किलोचे एक बॉक्स असे 2 बॉक्स आहेत 60 किलो. अजून ईव्ही बिल दिलेलं नाही काय नाही. उगाच संध्याकाळ करायला लागलाय. त्याला वाटतंय माल टाकून जाईल का काय गाडी दुसरा, त्यामुळे संध्याकाळ करायला लागला. आता जवळजवळ मी आलोय 12 वाजता इथं बरं का. आणि आता वाजल्यात बरोबर 7:30 पावणे 8 झाल्यात. म्हणजे 8 तास झाले इथं आहे आपण एका जागेवर. मी वैतागलोय आता. तरी फिरून आलो जाऊन इकडे तिकडे मार्केट मधनं. पण काय आता बोर व्हायला लागलं. संध्याकाळ झाली की आता कवा जातोय असं झालं. आता ट्रॅफिक दुनियाच वैताग येणार आहे आता जायला. त्याला आता फोन करतो फायनली एकदाच. बाबा भरतोयस का मारू इथनं कल्टी सांग फक्त. आणि मी वैतागलोय आता कारण भूक लागली आता. सकाळ नव्हता उपवास पण आता लागल्या भूक. खाल्लं तसं काय काय पण आता इथं जाऊन उपवास सोडायचा कशावर. इथं सगळं फास्ट फूड आहे. जेवणाचं कुठं काय नाही. हे बघा आपण चर्चगेटच्या तिथंच आहे बरोबर. आणि हे पलीकडं ग्राउंड आहे कुठलं तरी. पलीकडे म्युझियम आहे त्याच्या मागं. पण आता काय इथं नक्की सगळा गोळाचा विषय आलाय. याला आता एकदा एका भाषेत सांगतो, फोन करतो काय म्हणतोय बघूया, नाहीतर मग कल्टी मारायची. फायनली डोस दिला कार्यकर्त्याला. गाडी भरत नाही म्हणल्यावर मग लगेच कार्यकर्त्यांना लावली बरं का. घेतली गाडी आता भरायची. गेलाय मला नाही 30 किलोची 2 बॉक्स आहे ती. तेवढी घ्यायची कल्टी मारायची. तर चला घेऊया भरून. झाले भरून. हे 30 किलोचं एक बॉक्स आहे आणि हे 10-20 किलोचं आहे. 50 किलो माल भोंगा फाईट. आता थटत नाही. कसा आहे 50 किलो. आता त्यात जर वेळ भेटला तर माल टाकायचा, नाही तर तसेच कल्टी मारायची. उद्या जर खाली करायची असली तर निघून जायचं, नाही थांबायचं. बघू कसं होतंय तसं. आपण लागलाय आटोल सेतूला. नावाशिवाय 30 किलोमीटर, पुणे 146. इकडून जाण्यापेक्षा आपल्या इकडून म्हणलं झाप करणं निघून जाते गाडी. असं पण काही काम नाही तिकडं. तेव्हा म्हणलं तर नाही इकडून. पोचलो डायरेक्ट टोलवर. साफ करणं कशी गाडी आली कळालंच नाही. चला टोल क्रॉस करू, 200 रुपये फाडू आणि निघू. भावना कळंबोलीला आलं टी पॉइंटला. सील मारलं पार्टीवाल्याने येऊन. सील मारला. आता कल्टी मारू डायरेक्ट पनवेल मार्गे. काय विषय नाही. टाकाटाकी एका रेषेत हैदराबाद. चलो निकलते अभी हैदराबाद की ओर. भावना भूक लागल्या. सकाळ उपवास आहे, काय खाल्लेला नाही. चहा प्यायलाय मगाशी तिथं याला मरीन ड्राईव्हचे ते काय चर्चगेटला. आणि तेवढ्याच आहे तेवढं. आणि ते आपलं केळ्याचे चिप्स वगैरे खाल्ल्यात. सारखी बी लय खाऊसं वाटत नाही. थोडा पुरतं चवीपुरतं ठीक आहे. पोटाला पहिलं खाऊ. भूक लागलेलं आहे. पहिलं जेवण करू आणि मग बघू काय असं ते करून. भावना भूक लागल्या. जेवाय थांबले खोपलीच्या अलीकडं. जेवण करतो. लय भूक लागली आणि मग निघतो. चला जेवूया. भावना मस्त असं जेवण झालं.
आता वाजले जवळजवळ 12:30 वाजता जेवले. गेलो पण नाही, डायरेक्ट इकडून आलं, कारण त्यानं ते सील बिल लावलं, जीपीएस टाकला गाडीत. म्हणलं ठीक आहे बाबा, आता माल टाकायचा, बॉम्ब आलं, चला म्हणलं असंच. आता तेवढंच घेऊन मी रोज जायचं. काय सांगू, इकडे जाता येत नाही, पुण्यात ना काहीतरी टाकून जाऊ शकतो, पण इकडे टाका मागं जाय येत नाही. आता असा घोळ आहे. तर चला निघूया, झालंय जेवण आता, करू घाटबीट पास. आता काय जाम बिम काय नसणार आहे, मोकळंच असेल. शनिवार आहे आज, सांगता येत नाही, जाम बी असू शकतो. भावना लागलोय घाटाला, जुन्या घाटातनं चाललोय. गाडीत काय मोकळीच गाडी आहे, चालल्या 3-4 गेअरनं. वजन काय नाही, त्यामुळं जाण घाट हाणतोय. मला वाटलं राव जाम नसल, पण शनिवार आहे, माझ्या कुठं ध्यानात आहे. म्हटलं नसणार आहे जाम, काय या रस्त्याला गर्दी नव्हती, पण घाटाला बघा कसलं जाम आहे. खालनं जिथं रोड ऍड होतो का नाही त्याच्यापासूनच जाम आहे. खालनं कसलं वर जाम आहे, फुल जाम आहे बघा. कसलं की राव, झोपलं असतं बरं झालं असतं. तरी म्हटलं कार्यकर्ती पिकअपवाली झोपते का धाब्यावर सगळी लावून, झोपायला पाहिजे राव. उगाच आलो. असा पण उद्या रविवार आहे, उद्या गाडी खाली होणार नसणार आहे, सोमवारीच होणार आहे. आपल्याला पण आयडिया नाही उद्या होणार आहे का काय तिकडं, पण निघालोय. पण आता वाजले 1, आता बघा 1 वाजले, 2 वाजणार मला घाट पास करायला. फसलो अहो, घाटाला आपण लागलो 1 वाजता जवळजवळ, आणि आता वाजायले 2, म्हणजे 1 तास कमानीच्या खालीच आहे अजून. मी पोलीस चौकी बस आहे, 1 तास लागला इकडे यायला. कसलं जाम आहे बघा, बेकार. भावना 3 वाजलेत आणि आपण पोचलोय बब्बीच्या धाब्यावर. झोपायचं नियोजन लावायचं इथं, दिवता आणून, आणि सकाळी उठून झोप कुठं लावायची. भावना 3 वाजलेत आणि आपण पोचलोय बब्बी धाबा. तर झोपेचं टायमिंग झालंय आपल्या, 2चं टायमिंग आहे. 1 तास कसं तर वडीत आणले, झोप नाही आलेली डोळ्यावर, पण पुढे जाऊन येऊ शकते, त्यामुळे इथंच झोपूया. 6 वाजेपर्यंत झोपू, 3 तास. 6 वाजता उठून जाऊ, म्हणजे पुन्हा लवकर पास होते बिन ट्रॅफिकचं. तर चला, गुड नाईट, झोपूया, उठू सकाळीच.